नमस्कार, माझं नाव परिणिका पांथरे. किलबिल बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजची बातमी इलेक्शनसाठी स्पेशल आहे. तर आता आपण आपल्या बातम्यांना सुरुवात करूया. मला आठवते, वाडवळ बंदर विरोधाकरिता आपली जाहीर सभा वाडवळ समुद्रकिनारी सुरूच्या भागेत झाली होती. आणि त्यावेळी लोकांना आश्वासन देण्यात आलं होतं की ही लढाई कोणत्याही राजकारण किंवा राजकारणी नेत्याशिवाय पदाधिकारी शिवाय लढली जाईल. या लढाईला कधीच राजकारणात गालबोट लागू देणार नाही. लोकही या आश्वासनाच्या पोटी अतिउत्साही होऊन कमिटीने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी बोलवले त्या त्या ठिकाणी आपण हातातली कामे सोडून आणि आपल्या परिवाराचे विचार न करता जाऊ लागलो. ते तर सोडा, आपण कमिटीच्या सांगण्याने गेल्या विधानसभा म्हणजेच आमदारकीच्या वेळी पूर्ण बहिष्कार टाकला होता. पण त्यावेळी आपणास बहिष्काराचा मार्ग न निवडता नोटापटनाचा वापर करण्याकरिता का मार्गदर्शन नाही केले गेले? इथून या लढ्याला माध्यमातून राजकारण करणाऱ्यांना झाली आपल्या भागातून श्रीनिवास वनगा निवडून आला. आपल्या बहिष्काराचा परिणाम शून्य. या निवडणुकीचा निकाल राज्यात युती म्हणजेच भाजपा आणि शिवसेनाच्या बाजूने लागला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेने युतीतून बाहेर पडत महाविकास आघाडीत सामील होऊन मुख्यमंत्री झाले. आणि लोकांना आशा होती की उद्धव ठाकरे अमित घोडाचा पोटनिवडणुकीचा प्रचार सभेवेळी चिंचणी गाव देवी मैदान येथे त्यांनी दिलेल्या शब्दाची ते पूर्तता करतील म्हणून आपण आझाद मैदान मुंबई येथे मोर्चाचे आयोजन केले. लोकांनीही त्या मोर्चेला चांगला प्रतिसाद दिला होता. कमिटीला वेळ दिल्याप्रमाणे ते मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेतली आणि त्या भव्य मोर्चेत मुख्यमंत्रीच्या सोबत झालेल्या चर्चेत परिणाम आजपर्यंत लोकांना कळले नाही. विधानसभा निवडणुकीच्या नंतर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध तर सोडा, कमिटीतील लोक विशेष व्यक्तींचे प्रचार करत होते. विरोधाच्या नावाखाली हव्या त्या लोकांना निवडून आणले. सुनावणीचा विषय झाला आणि त्यावेळी ही कमिटी व्यतिरिक्त इतरांना बोलूच दिले नाही. असो, त्यावर अभ्यास जास्त होता आणि त्यांनी प्रश्नही चांगले विचारले. ते झाल्यानंतर पण आपल्या नशिबी आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आला. तो म्हणजे 500 वर्षापासून हिंदू लोकांच्या श्रीराम जन्मभूमीसाठी चाललेल्या लढ्याचा निकाल. आणि निकालानंतर लगेच श्रीरामललाचे भव्य मंदिर उभारले गेलं आणि प्राणप्रतिष्ठेच्या वेळी संपूर्ण भारत देश तर सोडा, पूर्ण जगात तो उत्सव साजरा झाला. पण त्याच वेळी लोकांनी स्वइच्छेने मांसाहार बंद केला होता आणि त्यावेळी मांस विक्रेतेही त्यांची दुकानं बंद करून होते. आणि काही ग्रामपंचायत कार्यालयाने मासे विक्रीची दुकाने बंद ठेवण्याकरिता तसे पत्रक काढले होते. त्यावेळी आपल्या बाजूच्या गावातील बंदर कमिटीतील एका व्यक्तीने, तो व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य असल्या कारणाने त्यांच्या उलट मेसेज व्हॉट्सअपवर पसरवले की तुम्ही मांसाची दुकाने बंद ठेवू नका. ज्यातून आपण काय समजावं? आज जे काही मेसेजेस व्हॉट्सअपवर पसरवले जात आहेत त्या मेसेजमुळे तर असे निदर्शनास येत आहे की बंदराच्या विरोधाखाली वाडवळ बंदर विरोध संघर्ष समिती आणि इतर संघटना राजकारण करत आहेत. विशेष उमेदवाराला वोट करून त्यांचे निवडून द्यायचा प्रचार करत आहेत. उमेदवार निवडून आणण्याचा ठेका घेतलाय का या लोकांनी? अरे, उमेदवाराला पालघर देश नाही तर जिल्हा हे माहिती नाही. आपल्या लोकांमध्ये बोलताना ततफफ होतो आणि उमेदवार आपले प्रश्न देशाच्या संसदेत काय मांडणार? आणि आपण कोणत्या पक्षाला मत द्यायचं सांगताना ज्या पक्षाला पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना तो बंदराविरुद्ध काहीही नाही करू शकले ते शरद पवार आणि काँग्रेस पार्टी सोबत जाऊन बंदर रद्द करतील याच्यावर विश्वास बसत नाही. ज्या काँग्रेस पक्षाने 70 वर्ष फक्त आपल्या देशाला लुटले, ज्या शरद पवारने फक्त आपल्या परिवाराचं हिताचं बघितलं
आणि लवासासारखा आदिवासी भाग लाटला. त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? ते लोक काय आपलं हित बघणार? त्या उलट मोदीजींनी फक्त देश हिताचाच विचार केला. माझ्या माहितीप्रमाणे लोकसभा निवडणुकीत वेळी श्रीराम मंदिर मुख्य मुद्दा असल्याचं, पण या वेळी मोदीजींचंच कणखर नेतृत्वाने असे जुने मुद्दे बाकी ठेवलेत नाही. उलट देश नवनवीन स्वप्न पाहतोय आणि मला मोदीजींच्या कार्यपद्धतीवर पूर्ण विश्वास आहे. हे फार कमी वेळेत स्वप्न पूर्ण करून दाखवतील. आज पूर्ण जग भारत देश काय करतोय याकडे लक्ष लावून आहे. एकेवेळी संयुक्त राष्ट्र परिषदेत आपली बाजू मांडायला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागायचे. तेथे आज भारत देशाला व्हीटो पॉवर देण्याकरिता सर्व देश एकटले. अरे आपल्या देशात मंदिर बनवण्याकरिता 500 वर्ष लागली. मोदीजींनी मुसलमानचा उगम असलेल्या आखाती देशात मंदिर बांधून दाखवून दिली. मोदीजींच्या कार्यकाळात देशाने अवकाश क्षेत्र गाठले. आज भारत सैन्य शक्ती जगात 4थ्या क्रमांकावर आहे. भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि 2030 पर्यंत 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. काँग्रेस काळात लोकांची समज होती सरकारने लाभार्थींना 10 रुपये दिले आणि 1 रुपये पोचवायचे, पण ही कमिशनखोरी बंद करून आज लाभार्थीचा थेट बँकेच्या खात्यात पैसे जमा होतात. अरे बरेचसे मुद्दे मोदीजींनी सत्यात उतरवले आणि अजून फारसे मुद्दे पूर्ण करून भारत देशाला विश्वगुरू बनवण्याकरिता आपल्याला आपले कर्तव्य चोख बजावावे लागणार आहे. मी कोणी काही राजकारण करता